यांच्याकडून सुद्धा मंडळाला 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. बाबाचा आशीर्वाद, गजाननाचा नमस्कार. अरे ऐका हो सेवकानो ऐका हो, अरे ऐका हो सेवकिनी ऐका हो. ऐका हो सेवकानो ऐका हो सेवकिनी ऐका हो. बाबाला विसरू नका, अरे नका हो बाबाला विसरू नका, अरे नका हो बाबाला विसरू नका. गावोगावी भजना करता जातो, परंतु मी आता बंधारा ह्या कडव्याप्रमाणे गावाची म्हणजे सर्व गावामध्ये हेच चालू आहे. म्हणून काय म्हणतात, सेवकाला रे ध्यान नाही तुला, सेवकाची रे ओळखना कुणाला, नमस्कार घेण्याची लाज या जनाला, नमस्कार घेण्याची
या मार्गात येण्याच्या पहिलं आपल्याला सुद्धा मालूम नाही की आपले देव किती होते ना आम्ही पूजले किती, परंतु दुःखी खूप होतो आणि समाधानी मिळाली नव्हती. या मार्गात आलो आणि महान त्यागी बाबा गुंडेजीने आम्हाला पोटाशी धरलं आणि सुख समाधानी मिळवून दिली. म्हणून काय म्हणायचं आहे, ए किती देव पूजले रे भान नाही तुला, किती देव पूजले रे भान नाही तुला, पोटात दारोदारी भटकून मार्गात आला, दारोदारी भटकून मार्गात आला, पोटाशी धरले रे बैमान तुला, पोटाशी धरले रे बैमान तुला, पण तुझे लेकरे बैमान कारे, बाबाला विसरू नका, अरे नका हो बाबाला विसरू नका, अरे नका हो बाबाला विसरू नका. ऐका हो ऐका हो सेवकांनो, ऐका हो ऐका हो ऐका हो सेवकांनो, ऐका हो बाबाला विसरू नका, अरे नका हो बाबाला विसरू नका, अरे नका हो बाबाला विसरू सेवकाला वाटे रे आता कोण पायी, सेवकाला वाटे रे आता कोण पायी, म्हणून बाप बापी हा करतच राही, म्हणून बाप बापी हा करतच राही. काही सेवक या मार्गामध्ये येऊनही दारू पितात, सट्टात खेळतात, जुवा खेळतात, परंतु दादांनो हे सगळं सोडून द्या. कारण आपल्याला कुठेतरी धंदा भरून द्यायचा आहे आणि आपली करणी राहील तसेच आपल्याला फळ भेटेल. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, हे देवा